दादा त्या महिन्याचे पैसे द्या आणि त्या पद्धतीनं आपण त्या महिन्याचे पैसे देण्याचं काम हे करत असतो। ही पण गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा। अर्थसंकल्पामध्ये जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या कामाच्या करता पण माझ्या गरीब महिलांच्या करता। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, थेट बहिणींच्या खात्यामध्ये SMS सुद्धा आलेली आहे। तुम्हाला सुद्धा SMS आलेला असेल, परंतु ज्या बहिणींना असून मेसेज आलेला नसेल तर त्या बहिणी या दोन नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जून महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये सोडण्यात आलेला आहे, म्हणजे सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या प्रमुख दोन नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आज सकाळीच पहिला टप्पा सुरू झालेला आहे। डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बघा, मागील 4 दिवसांपूर्वी 4.25 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेच्या जून हप्त्यासाठी मंजूर झालेला होता। तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये सोडण्यात आलेला होता, म्हणजेच या 10 बँकेमधून आज लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख 10 बँकेपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, त्या 10 बँका बघून घेऊयात, परंतु तुम्हाला आज फक्त जून हप्ता मिळणार नाही, त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता 1,500 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये म्हणजेच टोटल मिळून 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती बातमी सुद्धा पाहणार आहोत। परंतु आज लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12 हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे, कोणत्या बँकेमधून सोडण्यात आलेला आहे, ते जिल्हे आणि ते बँका सुद्धा बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज काही बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता येणार नाही। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर शासकीय बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे, त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते, तर त्यांचे अर्ज रद्द करायचे आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, परत एकदा राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची छाननी सुद्धा करण्यात आलेली आहे। तर ही छाननी मागील 2 दिवसांपूर्वी संपलेली आहे, परंतु या छाननीमध्ये 2 नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी या 2 नवीन नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु छाननीनंतर जे 2 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत त्या 2 नवीन नियमांमध्ये ज्या बहिणी बसत नसतील त्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते आलेले आहेत। सरासरी तुमच्या खात्यामध्ये 16,500 रुपये विस्तार झालेले आहेत। ज्या बहिणींना मागील 11 हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या बहिणींना मागील 11 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे, सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी काही योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा बहिणींना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून 4 योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेले आहेत। त्या 4 योजना सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज जून महिन्याचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आहे, सोबतच आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच
सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या बहिणींचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही. परंतु ज्या बहिणींना मे महिन्याचा 11 हप्ता आलेला असेल त्या बहिणींना जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून 4.25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे. या 10 बँकेमधून तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता मागील 2 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये येणार होता. परंतु भरपूर अशा बहिणी आहेत की त्या बहिणी पात्रतेमध्ये सध्याच्या स्थितीला बसत नाहीत, तरी पण त्या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेत आहे. तर त्या बहिणींना या योजनेमधून अपात्र सुद्धा करायचं होतं. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, नियमांचं पालन करत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तांतर होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, बँकांकडून सुद्धा काही आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच बँक खात्यावरती सुद्धा 4 नियम लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असू द्या, याच्यामध्ये भारतीय पोस्ट बँक, जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल किंवा तुमचं बँक खातं HDFC बँकेमध्ये असेल किंवा तुमचं बँक खातं गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा तुमचं बँक खातं युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये असेल किंवा तुमचं बँक खातं ॲक्सिस बँकेमध्ये असेल, तर तुम्ही सुद्धा या गोष्टींचं पालन करायचं आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेमध्ये असू द्या, तरी पण तुम्ही बँकांच्या 4 नियमांचं पालन करायचं आहे. तर याच्यामध्ये खाजगी बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, तर सर्व बँकांनी 4 नियम सुद्धा लावलेले आहेत. लाडक्या बहिणींनी या 4 नियमांचं पालन करायचं आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे. सोबतच पुढील हप्त्यांचे पैसे घेता येणार आहेत. परंतु ज्या बहिणी 4 नियमांचे पालन करणार नाही त्या बहिणींना पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या बहिणींना जून हप्ता मिळणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा, ज्या बहिणी इन्कम टॅक्स भरत नसतील, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, म्हणजे तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसेल, ट्रॅक्टर असेल तर पैसे येतील, परंतु 4 चाकी गाडी असेल, तुमच्या घरामधील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला जून हप्ता मिळणार नाही. थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची आज पहिली आदेश सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा एक काम केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ते काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण जून महिन्याचा हप्ता तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येणार आहे. त्यामुळे तुमचे डेबिटी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता विस्तांतर सुद्धा होणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काल मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे. तर त्यांनी आज पैसे सुद्धा सोडलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. तर यासाठी प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे. ते जिल्हे आणि बँका कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींना,
बहिणींनो, या जून हप्त्यासाठी प्रमुख 10 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. सोबतच 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. बघा, सर्वात अगोदर जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज काही बहिणींना जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येतील. उद्या काही बहिणींना आणि परवा दिवशी काही बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये आज जून महिन्याचा हप्ता हस्तांतर व्हावा, तर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, हे दोन्ही जिल्हे सर्वात मोठे जिल्हे आहेत. त्या दृष्टिकोनातून आज सर्वात अगोदर या 2 जिल्ह्यांमध्ये जून हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. त्यासोबत तिसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. तर हा बीड जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये 7 लाखांपेक्षा जास्त बहिणींचे अर्ज पात्र सुद्धा ठरलेले आहेत. त्यामुळे आज बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, आज सातारा जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे. ज्या ज्या बहिणी सातारा जिल्ह्यामधील असतील त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचा बँक खाता पोस्ट बँकेमध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, HDFC बँकेमध्ये असेल, ICICI बँकेमध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल किंवा कॅनरा बँकेमध्ये असेल, म्हणजेच तुमचं बँक खातं सरकारी बँकेमध्ये असेल किंवा खाजगी बँकेमध्ये असेल, तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही. कारण सर्व बँकेमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, बँकेवरती 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत. तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, 15 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे बघितलेले आहेत. याच्यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा परभणी, तिसरा जिल्हा बीड आणि चौथा जिल्हा सातारा जिल्हा. उर्वरित जे 11 जिल्हे आहेत त्या 11 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, त्या अगोदर जे बँकेवर ते 4 नियम लावण्यात आलेले आहेत, ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. कारण तुम्ही सुद्धा या 4 नियमांचं पालन करायचं आहे. बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम KYC चा आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याची KYC केलेली नव्हती. म्हणजेच लाडक्या बहिणी फोन पे, गुगल पे अशा पद्धतीचे ॲप वापरत होते. त्यामुळे त्या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता काढण्यासाठी बँकेमध्ये जात नव्हत्या. त्यामुळे बँकेने सर्व लाडक्या बहिणींना KYC करण्याचे आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. ज्या ज्या बहिणी KYC करतील त्यांनाच मेसेज येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकेवरती दुसरा नियम लावण्यात आलेला आहे, तो दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अर्जांची छाननी संपलेली आहे. परंतु या छाननीमुळे भरपूर बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होते, परंतु या छाननीमुळे ते डिलिंक सुद्धा झालेले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचं बँक खाता सध्याच्या स्थितीला बँक खात्याशी म्हणजेच आधार कार्डाशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच दुसरा नियम DBTचा आहे, तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे. आणि जो सर्वात महत्त्वाचा नियम आहे, तो सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं ॲक्टिव्ह केलेलं असेल किंवा चुकून जर तुम्ही दुसरं खातं खोललेलं असेल आणि त्याच्यासोबत आधार कार्ड लिंक केलेलं असेल, तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर पहिल्या खात्यासोबत आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे. म्हणजेच या 4 नियमांचं पालन करायचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 4 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 11 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, याच्यामध्ये जो पहिला जिल्हा आहे, तर पहिला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे गडचिरोली, तिसरा जिल्हा चंद्रपूर, चौथा जिल्हा हिंगोली, 5वा जिल्हा सोलापूर, 6वा जिल्हा सिंधुदुर्ग, 7वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 8वा जिल्हा अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा मुंबई शहर, 10वा जिल्हा मुंबई उपनगर, 11वा जिल्हा पुणे जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, पहिले 4 जिल्हे आणि हे 11चे सध्याचे 11 जिल्हे म्हणजे टोटल मिळून आज 15 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.